सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मैत्रिणींनो, आज आश्विन शुद्ध नवमी, नवरात्रीच्या या 9व्या दिवसाच्या माळेची लक्ष्मी आहे ज्ञानाचं कवाड खुलं करणारी विद्यालक्ष्मी। कला शास्त्र याचं ज्ञान देणारी अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही विद्यालक्ष्मी, हिची ज्याच्यावर कृपा होते ना, ती व्यक्ती समृद्धीचं जीवन जगण्याची कवाडं स्वतःच्या कष्टाने खुली करते। म्हणून आजच्या दिवशी श्री महासरस्वतीचं पूजन केलं जातं। आपण आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत हा नवरात्री उत्सव साजरा करतो आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्याची समाप्ती करतो। या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या विविध रूपांची उपासना करतो, त्यांचं पूजन करतो। आपण त्यांची नावं जाणून घेतली, त्यांचं महात्म्य जाणलं। आता यानंतर दसरा साजरा करायचा। आता अनेक भागात वेगवेगळ्या कारणासाठी दसरा साजरा केला जातो। त्याच्यातलं एक कारण आहे की या शक्ती देवतेने महिषासुराचा वध केला, तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणून तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण दसरा हा सण साजरा करतो। दुसरं कारण आहे ते म्हणजे श्री राम प्रभूंनी या शक्ती देवतेची 9 दिवस उपासना केली आणि या 9 दिवसात या देवीला प्रसन्न करून घेतलं आणि रावणाचा वध केला। हा दिवस होता दसऱ्याचा, म्हणून हा आनंद व्यक्त करण्यासाठीही आपण दसरा हा सण साजरा करतो। आता आपणही या ठिकाणी या शक्ती देवतेची 9 दिवस उपासना केली आहे, तेव्हा आपल्यालाही आपल्यातल्या रावणाचा वध करून दसरा सण साजरा करावा लागेल। आता आपल्यातल्या रावणाचा वध कसा करायचा, तर आपल्यातले जे विकार आहेत, राग द्वेष लोभ मत्सर मोह माया अहंकार, हे जे विकार आहेत, ह्या विकाररूपी रावणाचा वध करून आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आणि सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याचं पान प्रत्येकाला द्यायचं आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं सांगायचं। आता दसऱ्याला हे आपट्याचं पान का देतात याचीही पुराणात एक कथा आली आहे। वरतंतू नावाचे एक ऋषी होते। त्यांच्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते। आता हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी आपापल्या घरी जाणार होते। ह्याच्यातला कौत्स नावाचा विद्यार्थी आपल्या गुरूंकडे आला आणि गुरूंना सांगितलं की गुरुजी, आता आमचं शिक्षण पूर्ण झालं आहे, आम्हाला घरी जायचं आहे, तेव्हा मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा गुरुनी त्याला सांगितलं की मी जी विद्या तुला दिली आहे ती तू चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे, हीच माझ्यासाठी तुझ्याकडून गुरुदक्षिणा आहे। वेगळी गुरुदक्षिणा देण्याची गरज नाही। परंतु कौत्स काही ऐकेना। तेव्हा गुरुजींनी त्याला सांगितलं की मी तुला आजपर्यंत 14 विद्या शिकवल्या आहेत, तेव्हा तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे। कौत्स ठीक आहे म्हणाला। त्याला वाटलं की ह्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा मी सहज मिळवेल। तो आपल्या घरी गेला, काही दिवस गेले, परंतु त्याच्याकडून ह्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा काही जमल्या नाही। मग तो राजा रघुवीरकडे गेला। आता रघुराजाने त्याला विचारले की तू काय कारणाने इकडे आला आहेस? तेव्हा या कौत्सने रघुराजाला सांगितलं की राजा, मला माझ्या गुरूंना 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायच्या आहेत, तेव्हा तू मला तेवढ्या मुद्रा दे। आता हा रघुराजा खूप दानशूर असतो। त्याने आधीच आपली सर्व संपत्ती दान करून टाकलेली असते। त्याच्याकडे ह्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायला नसतात। मग त्याने ह्या कौत्सला सांगितलं की तू 3 दिवसांनी ये। कौत्स निघून गेला। ह्या 3 दिवसाच्या काळात रघुराजाने
कुबेराकडे धनाची मागणी केली, परंतु कुबेराने धन देण्यास नकार दिला. मग या रघुराजाने कुबेराविरुद्ध युद्ध करण्याचं ठरवलं. ही बातमी इंद्राला समजली. इंद्राने कुबेराला रघुराजाला धन द्यायला सांगितलं आणि मग या कुबेराने ह्या राज्याच्या वेशीबाहेर एका झाडावर या सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. राजाला ही बातमी कळाली. राजा पाहायला गेला तेव्हा त्या झाडाखाली सुवर्ण मुद्रा पडलेल्या होत्या. आणि मग राजाने कौत्सला बोलवलं आणि कौत्सला सांगितलं की तुला ह्या सुवर्ण मुद्रा जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घेऊन जा. परंतु कौत्सने 14 कोटीत सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केल्या. इकडे राजाने आपल्या प्रजेला सांगितलं की ह्या सर्व सोनं तुम्ही लुटून घरी न्या. त्याच्या सर्व प्रजेने हे सोनं लुटून घरी नेलं. ते झाड होतं, म्हणजे कुबेराने ज्या झाडावर पाऊस पाडला ते झाड होतं आपट्याचं. आणि म्हणून आता आपण सोनं लुटतो या झाडाचं स्मरण ठेवण्यासाठी. आता आपण तर काही इतकं सोनं लुटू शकत नाही, म्हणून ह्या सोन्याचं प्रतीक मानून ही आपट्याची पानं आपण लुटतो आणि एकमेकांना ते सोनं देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा सांगतो. जसं की ह्या रघुराजाने आपल्या सर्व प्रजेला सोनं लुटून दिलं आणि सर्व प्रजा सुखी केली, तसं आपण सगळ्यांना सोनं द्यायचं आणि सोन्यासारखं राहा सांगायचं. याचाच अर्थ सुखाने, आनंदाने, समाधानाने राहा. असा या आपल्यातल्या विकारांचा रावण मारून हा आजचा दसरा आपणही आनंदाने साजरा करायचा आहे. आजची ही सेवा मी या शक्ती देवतेच्या चरणी, माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी